भरपूर स्त्रियांना घरामध्ये, गॅलरीमध्ये किंवा बंगला असेल तर आजूबाजूला झाडं लावायला खूप आवडतं. करेक्ट. तर कुठली झाडं अशी तुम्ही तुमच्या आजूबाजूला लावू शकता? खूप छान प्रश्न आहे. पहिली गोष्ट, नैऋत्य दिशेला कुठल्याही प्रकारचं झाडी लावू नये. हं, हा पहिला थंब रूल आहे. ओके. त्यानंतर कुठली झाडं लावावी. जर हं, आपला बंगलो प्लॉट असेल तर आपल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये हं, आंब्याचं झाड आणि त्याच्या खाली सावलीत आपण मोगऱ्याचं झाड लावू शकतात. बर उत्तम कॅश फ्लो मिळायला हं, खूप छान हा पर्याय आहे. बर जर आपल्याला फ्लॅटमध्ये असेल तर तिथे तुम्ही मोगऱ्याची भरपूर झाडं लावा हं, आणि एक छोटंसं आंब्याचं जे आपण मोठ्या कुंडीत लावतो हो. तसं झाड लावलं तरी चालेल. बर पूर्व दिशेला तुम्ही जास्वंदाचं झाड लावा. हं, त्या जास्वंदाचं फूल गणपतीला अर्पण करा. हं, तसेच तुम्ही दक्षिण दिशेला कडुलिंबाचं, हं, पश्चिम दिशेला कडुलिंबाचं झाड लावा, बर जे बंगलो प्लॉट असेल तर. हो आग्नेय दिशेला पिंपळाचं झाड किंवा पूर्व दिशेला पिंपळाचं झाड लावा. बर आणि आपल्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल हं, तर तुम्ही त्याला पौर्णिमेला, अमावस्येला, प्रदोष काळात त्याजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. अच्छा. त्यामुळे येणारी गंडांतर हम्म. निघून जाण्यासाठी तसेच उत्तम कॅश फ्लो किंवा हम्म. पैसे मिळण्यासाठी खूप अनन्यसाधारण या गोष्टीला महत्त्व आहे. खूप फायदा होतो. बर ईशान्य कोपऱ्यामध्ये हम्म. तुम्ही औदुंबराचं झाड लावा. ओके. आता घरामध्ये जी आपण छोटी बाग करतो हम्म. त्यामध्ये सगळ्या प्रकारची फुलं झाडं आपण लावू शकतो. जसं मी मोगऱ्याचं म्हणलं, जास्वंदाचं म्हणलं, वेगवेगळ्या फुलं झाडी म्हणली. पण काय लावू नये तर काटेरी वनस्पती लावू नये. अच्छा. आपण आपली गॅलरी साधारण आग्नेय कोपऱ्यात असेल, पूर्वेला असेल तर उत्तम. शक्यतो वेस्ट, साऊथ वेस्टला गॅलरी नसावी हम्म. आणि काटेरी वनस्पती नसाव्या. ओके. या पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो.